तुमच्या जीवनाची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर निघून जाईल. तो ही ब्लॅक कॅन्डल जी आहे तुमच्या जीवनातून सगळी नकारात्मकता दूर घालव. त्यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते, माझ्या एंजल्सला मी प्रार्थना करते. तीन पेक्षा जास्त लोकांचा समूह असण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे, जी की तुमच्यावरती नजर ठेवून आहे. तर त्यामध्ये एक मेल आहे, 2 फिमेल आहेत, असंही असण्याची शक्यता येथे नाकारता. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. थँक्यू सो मच डिवाइन. तर पाहूया आपण सध्याची सिच्युएशन काय आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, शिव शिव शंभो. ओके, तर नक्कीच येथे आपल्याला नेगेटिव्ह ऊर्जा येथे मिळालेली आहे. सो वातावरण जे काय आहे नकारात्मक जे आहे त्यामागे डेव्हिल एनर्जी कार्य करत आहे. नकारात्मक ऊर्जा जी आहे जी वाढलेली आहे तर येथे दिसून येत आहे द डेव्हिलची ऊर्जा आपल्याला मिळाली आहे. एनर्जी जी आहे ती आपल्याला नकारात्मक लोकांची तुमच्या अराउंड जी आहे ती मिळालेली आहे. मे बी कोणीतरी अशी लोक आहेत जी तुमच्या कार्याला पाहून किंवा तुम्ही जे काही जीवनामध्ये करता, तुम्ही थोडं जे काही सक्सेस मिळवता, कारण की येथे दिसून येत आहे सक्सेसफुलचं, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेसफुल आहात अशी एनर्जी येथे दिसून येत आहे. तर नक्कीच तुम्ही असं काहीतरी कार्य केलेलं आहे, मोठं काहीतरी कार्य केलेलं आहे किंवा छोटंही असेल, परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी आहात, खुश आहात आणि हे पाहून कोणाला तरी खूप जास्त दुःख होत आहे, खूप त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे किंवा असू शकतं असंही घडत आहे की तुमची जी काही ऊर्जा आहे ती खूप जास्त स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे. आणि आपल्याला माहिती आहे जे लोक खूप जास्त स्पिरिच्युअल असतात, आध्यात्मिक असतात, डिवाइनशी कनेक्टेड असतात, तर त्यांच्यामध्ये काहीतरी पॉवर जनरेट झालेली असते, एक दैवी पॉवर त्यांच्यामध्ये असते, एक दैवी ऊर्जा त्यांच्यामध्ये असते आणि नकारात्मक लोकांना ती ऊर्जा हवी असते. त्यामुळे ते हे ना त्या प्रकारे काही ना काहीतरी दोष टाकण्याचा प्रयत्न करतात, नजर दोष लावण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या जे काही तुमचं सगळं जे काही सुखी संसार आहे, सुखी जे तुमचं जीवन आहे त्यामध्ये काही ना काहीतरी विष कालवण्याचाही लोक प्रयत्न करत असतात. तर येथे दिसून येत आहे डेव्हिल एनर्जी आहे. सो नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव येथे आपल्याला खूप जास्त जाणवत आहे. तुमच्या कामावरती तुम्ही जे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा आहे, जे तुमचं अस्तित्व आहे, जे तुम्ही आजपर्यंत मिळवलेलं आहे, तर यावरती काही लोकांची काळी नजर आहे असं आपल्याला येथे दिसून येत आहे. ती लोके तुमच्यावरती ज्वेलसी वृत्तीने तुमच्याशी वागत आहे असंही येथे दिसून येत आहे. आणि येथे एक नाही तर आपल्याला असू शकतं बऱ्याच लोकांची एनर्जी येथे जाणवत आहे. एकच पर्सन आहे असं नाही की जी तुमच्यावरती नजर ठेवून आहे. तर एक पर्सन तर आहेच, मेल पर्सन आहे तो. तर नक्कीच येथे मे बी तो फिमेल बॉडीमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे. बट एनर्जी जी आहे मस्कुलाईन एनर्जी आहे. तर ती दुरून तुमच्याकडे पाहत आहे, दुरून कुठून तरी तुमच्याकडे लक्ष ठेवून ती तुमच्यावरती काही ना काहीतरी ज्वेलसी असं एक नकारात्मक प्रभाव तुमच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करत आहे. सो येथे आपल्याला दिसून येत आहे की येथे अनेक लोक असण्याची शक्यता आहे. जेथे तुम्ही काम करता तेथे असण्याची शक्यता आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये असण्याची शक्यता आहे, तुमच्या घरातील काही लोक असण्याची शक्यता आहे जी तुमच्या इन लॉज मधील आहेत, भावकीमधील आहेत, सासरची लोक आहेत किंवा काही माहेरची लोक असण्याची शक्यता आहे, ज्यांनी वेळोवेळी तुमच्यावरती खूप असं नकारात्मक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो येथे दिसून येत आहे ऊर्जा तुमची स्टारची आहे. यू आर अ स्टार, बॉर्न स्टार. तर नक्कीच तुमच्याकडे काहीतरी दैवीय गुण आहेत. मे बी असू शकतं तुम्ही ह्या इथले नाही आहात, तुम्ही दुसरीकडून कुठून तरी आलेले आहात. सो हा जो काही तुमची जी काही सोल आहे, आत्मा जी आहे खूप जास्त प्युअर आहे, पवित्र आहे. कुणाच्यासाठी मदत करायची ठरली तर तुम्ही अगदी मोकळ्या मनाने, सहज मनाने करून टाकता. तुम्हाला कोणाच्या भावना, कोणी जर तुमच्या समोर रडलं तर तुम्हाला ते सहन होत नाही आणि तुम्ही लगेच त्यांच्यासाठी पाहिजे ते करायला तयार असतात. अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व येथे आपल्याला दिसून येत आहे. सो यू आर अ स्टार, बॉर्न स्टार. त्यामुळेच तुम्हाला डिवाइन सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सपोर्ट करतं. डिवाइन सुद्धा तुम्हाला तुमच्या जे काही तुम्ही निर्णय घेता त्यामध्ये सहकार्य करतं. तर असंही होतं, त्यामुळे तुम्हाला सक्सेस जे काय आहे ते मिळत जातं, तुम्हाला जे इतरांना मिळत नाही. त्यामुळे सुद्धा येथे ज्वेलसी असण्याची शक्यता आहे
की ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या त्यांच्याकडे नाहीये, त्यामुळे ते एक तुमच्यावरती सतत अरे आम्हाला नाही मिळत, यांना कसं काय मिळतं. तर हा तुमच्या पुण्यकर्माचा प्रभाव आहे हे त्यांना समजत नाही. आणि ते अज्ञानी असू शकतात किंवा राक्षसी वृत्तीचे असू शकतात किंवा काही नकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये असू शकते, ज्वेलसी वृत्ती त्यांच्यामध्ये असू शकते. त्यामुळेच ते तुमच्यावरती नकारात्मकता पाठवण्याचा प्रयत्न करतात. तर नक्कीच ही लोक तुमच्या मे बी घरापासून दूर राहत असतील, पण तरी लक्ष सतत तुमच्यावरतीच असतं असंही येथे दिसून येत आहे. व्हेरी इगोइस्टिक पर्सन आहेत, खूप जास्त अहंकारी स्वभावाची ती लोक आहेत. त्यांच्यापेक्षा कोणी पुढे जात आहे हे त्या लोकांना पाहवत नाही, त्यांच्यापेक्षा कोणीतरी चांगलं काम करतंय हे त्या लोकांना पाहवत नाही, आणि कुठेतरी सतत तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न येथे केला जातो. तर नक्कीच ही जी काही लोक आहेत खूप जास्त इगोइस्टिक आहे, तुमच्यावरती सतत लक्ष ठेवून आहेत, तुमच्या कामावरती सतत लक्ष ठेवून आहेत. एखादा समजा आपली परिस्थिती आधी एवढी चांगली नसते, ज्यावेळेस आपण खूप खस्ता खात असतो, कष्टामध्ये असतो, परंतु आपण आपलं कर्म सोडत नाही, आपण प्रामाणिकपणे आपलं कार्य करत असतो, आणि एक दिवस असा येतो की आपल्याला यश मिळतं, आपण सक्सेसफुल होतो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे हवंय ते परमेश्वराच्या कृपेने मिळतं. आणि हे जे पाहणारी लोक असतात ते जिथे आहेत तिथेच थांबतात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती होते ना अधोगती होते. मग त्यांना असं वाटतं की हे लोक जर आजपर्यंत खूप जास्त आपल्यापेक्षा कमी लेवलवरती होते, आज अचानकच आपल्या पुढे येऊन आपल्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा गेलेली आहेत. त्यामुळे सुद्धा येथे एक प्रकारची ज्वेलसी वृत्ती आपल्याला दिसून येत आहे. यू आर व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन. तर येथे आपल्याला द हँगमॅनचं कार्ड हेही दर्शवित आहे की तुम्ही सध्या स्पिरिच्युअल आध्यात्मिक प्रगतीमध्ये आहात. आता सध्या तुमच्या जीवनामध्ये मे बी स्टॅबिलिटी निर्माण झालेली आहे, सक्सेस तुम्हाला मिळालेले आहे. सध्याचं जे काही आयुष्य, सक्सेस म्हणजे फक्त काही पैसा, गाड्या किंवा घरं, फ्लॅट, बंगले हेच नसतं. जे आहे त्यामध्ये जर तुम्ही सुखी समाधानी असाल, तुमच्याकडे तुमचं फॅमिली असेल, तुमचं कुटुंब असेल, तुम्हाला जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या असतील तुमच्याकडे, तुम्हाला उदरनिर्वाहाची चिंता नसेल, त्यातूनही तुम्ही काही आध्यात्मिक कार्य करत असाल, त्यातूनही तुम्ही काहीतरी समाजासाठी कार्य करत असाल, तर सक्सेसफुल लाईफ आय थिंक सो तेच आहे. सो इथे मटेरियलिस्टिक दृष्टीने आपण पाहत नाही आहोत सक्सेस, तर येथे आपण आध्यात्मिक दृष्टीने सक्सेस पाहत आहोत की आपलं समाधान, आपली शांतता आपल्याजवळ जर असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेसफुल आहात, तुम्ही स्टार आहात. सो तुमच्याकडे ते सर्व गुण आहेत जे इतरांसाठी उपयोगी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात, जे की तुम्ही हीलर आहात. सो येथे दिसून येत आहे समाजासाठी कार्य करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, त्यामुळेच तुम्हाला वारंवार येथे डिवाइनही मदत करतं. प्रत्येक तुमच्या जे काही तुमचं आयुष्य आहे त्यामध्ये प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये नेहमी तुमच्या पाठीमागं तुमचे इष्टदेव उभे राहतात. लीलया तुम्ही त्या संकटातून बाहेर पडतात, ही तुमच्या पुण्यकर्माची कमाई आहे. परंतु जे राक्षसी क्षमता असणारे लोक आहेत, डेव्हिल एनर्जी असणारे लोक आहेत, त्यांना फक्त ही काहीतरी व्यक्ती काहीतरी वेगळंच करतोय, म्हणजे कदाचित वेगळ्या मार्गाने काहीतरी यांच्याकडे पैसा येतोय का, किंवा वेगळा काहीतरी तंत्रमंत्र वापरून हे लोक अशी करतायत का, ह्या बाबतीमध्ये सतत त्यांचं एक विचारचक्र सुरू असतं आणि ते सतत कन्फ्युजन मध्ये असतात. तुमचं काहीतरी चांगलं झालं, ह्याच कसं चांगलं होतं असं म्हणून सारखं सारखं तुमच्यावरती एक प्रकारे नेगेटिव्ह ऊर्जा ते लोक पाठवत असतात. किंवा असू शकतं तुमच्यावरती काही तंत्रबाधा किंवा इतरही गोष्टी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तुमचं जे नातं आहे, तुमचं जे लव्ह रिलेशनशिप आहे, मे बी ते तुमच्या फॅमिलीमध्ये आहे, तुमचा जो बॉन्ड आहे, तुमच्या रिलेशनशिपमध्ये जो काही बॉन्ड आहे त्यावरती सुद्धा नकारात्मक ऊर्जा लक्ष ठेवून आहे, त्यावरती सुद्धा नकारात्मकतेचा प्रभाव आहे. मे बी येथे असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांचं काही डिवाइन कनेक्शन आहे, तर त्या डिवाइन कनेक्शन वरती सुद्धा येथे कार्मिक लोकांची खूप जास्त वाईट नजर आहे, एक काळी नजर आहे असं आपण म्हणूया. तर नक्कीच जे कोणी हे लोक करत आहे ते तुमच्या घरातीलच आहेत किंवा कार्यक्षेत्रातील आहेत असं येथे दिसून येत आहे. तसेच आपल्याला ऊर्जा जी आहे ती हर्मिट मोडमध्ये तुम्ही आहात. तुम्ही सध्या ज्ञानाच्या शोधात आहात किंवा आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं असण्याची शक्यता आहे. समाजामध्ये वावरताना तुम्ही तुमच्या आत्म्याच्या गुणाला धरून वावरता असंही येथे दिसून येत आहे. सो नक्कीच काही ना काहीतरी तुमच्या जीवनामध्ये जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. तर नक्कीच हे कार्डही आपल्याला हे सांगते की तुम्ही परोपकारी आहात, लोकांची मदत करणारे आहात. परंतु तुमचं जे काही हे चांगलं कार्य आहे, जे की तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, त्यामुळे डिवाइन तुम्हाला सपोर्ट करतंय, तर हे त्या लोकांना पाहवत नाही. आणि ही जी काही लोक असतात ते फक्त जी लोक चांगलं करत आहेत त्यांनाच काही ना काहीतरी सतत बोलत असतात, टार्गेट करत असतात. परंतु जगामध्ये एवढ्या गोष्टी वाईट घडत आहेत त्यावरती मात्र ती लोक बोलणार नाहीत.
जगामध्ये एवढ्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांच्याच घरामध्ये कितीतरी गोष्टी चुकीच्या घडत असतील, त्यांच्याच आजूबाजूच्या परिसरामध्ये किती गोष्टी चुकीच्या घडत असतील, पण त्यावरती कुणी बोलणार नाही. परंतु कुणी छोटं का होईना चांगलं काहीतरी करायला गेलं तर त्या मध्ये एक प्रकारे नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारची लोक आहेत तुमच्या अराउंड, तुमच्या घरातील आहे, तुमच्या कार्यक्षेत्रातील आहे, तुम्हाला किंवा सोशल मीडिया थ्रू ते तुम्हाला फॉलो करतात, तुम्हालाच फॉलो करतात, तुमच्यावरच जळतात. अशा प्रकारची लोक तुमच्या अराउंड असण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. सो इथे आपण पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे. तर तुमच्या सक्सेसवरती तुमच्या एक तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत, सात्विक गुण आहेत, त्यावरती सुद्धा खूप ज्वेलसी ठेवून राहणारी लोक आहेत. तर पाहूया आपण ही लोक कोण आहेत, किती आहेत. डिवाइन प्लीज गाइड मी. ओके तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे की माता महालक्ष्मीची ऊर्जा येथे आपल्याला जाणवली आहे. तर यामध्ये तुम्हाला माता महालक्ष्मी ह्या सर्व रीडिंगमध्ये तुम्हाला ही जी काही एनर्जी मिळणार आहे पॉझिटिव्ह, ती तुम्हाला माता महालक्ष्मीकडून मिळत आहे. तुमच्यामध्ये सुद्धा काही गुण असे दैवीय गुण आहेत. धनसंपदा तुमच्याकडे आहे, पैसा तुमच्याकडे आहे, एक प्रकारे समृद्ध तुम्ही आयुष्य जगत आहात, लक्झुरियस आयुष्य जगत आहात, फॅमिली तुमची चांगली आहे, सपोर्टिव्ह आहे. सो असंही येथे इंडिकेट होत आहे. तर येथे नकारात्मक ऊर्जा, फिमेल एनर्जी अँड मेल एनर्जी सुद्धा इंडिकेट झालेली आहे. सो येथे तीन पेक्षा जास्त लोकांचा समूह असण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे, जे की तुमच्यावरती नजर ठेवून आहेत. तर त्यामध्ये एक मेल आहे, 2 फिमेल आहेत, असंही असण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही. सो इथे 2 फिमेल एनर्जी आपल्याला इंडिकेट होत आहे आणि एक मेल एनर्जी म्हणजे एक पुरुष आणि 2 महिला अशा प्रकारचे तुमच्यावरती नकारात्मक ऊर्जा पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. बिकॉज दे आर व्हेरी इनसिक्युअर. तर ती लोक जी आहेत, जी तुमच्यावरती नकारात्मकता पाठवण्याचा प्रयत्न करतात, तर ते खूप जास्त लाचार आहेत, मजबूर आहेत. त्यांच्याकडे धनाची कमतरता आहे, त्यांच्याकडे सध्याच्या परिस्थितीला खूप जास्त अडचण आहे. सध्याच्या जे काही त्यांचा कालावधी आहे तर तो येथे दिसून येत आहे, अडचणींचा आहे, दुःखाचा आहे. अपंगत्व आपण म्हणतो. अपंगत्व म्हणजे फक्त शारीरिकच नाही, इथे आपण मानसिक सुद्धा अपंगत्व येथे दिसून येत आहे. त्या व्यक्तीला मनाने सुद्धा ती व्यक्ती खूप जास्त अज्ञानी आहे, क्रूर वृत्तीचे आहे, राक्षसी वृत्तीचे आहे, असंही येथे इंडिकेट होत आहे. सो जे कोणी तुमचे शत्रू आहेत, जे तुमच्यावरती ज्वेलस ठेवून आहेत, जळत आहेत तुमच्यावरती, तर नक्कीच त्यांचा मेंदू जो आहे तो खराब झालेला आहे असं येथे दिसून येत आहे. अँड नक्कीच त्यांना फक्त त्यांच्यासारखंच जग दिसत आहे, कारण की जशी सृष्टी तशी दृष्टी असं काहीतरी, जशी दृष्टी तशी सृष्टी असं काहीतरी आहे. सो येथे दिसून येत आहे नक्कीच असे कुणीतरी लोक आहेत जे त्यांच्या दृष्टीप्रमाणे, त्यांच्या दृष्टिकोनाने ते वागत आहेत. त्यांना दुसऱ्यांचे कष्ट दिसत नाहीत. सो येथे दिसून येत आहे की ते खूप जास्त फायनान्शियली सध्या अडचणीमध्ये असण्याची शक्यता आहे, लाचार आहे. त्यांच्या घरातील पर्सनही त्यांना सोडून गेलेले आहेत. त्यांची वाईफ असो किंवा त्यांचे गर्लफ्रेंड असो किंवा जे कुणी आहे ती त्यांना सोडून गेलेले आहेत. मेल फिमेल व्हाईस वर्सा तुम्ही घ्यायचा आहे. फिमेल असेल तर त्यांचा पुरुष त्यांना सोडून गेला असेल, टाकून गेला असेल, किंवा मेल असेल तर त्यांची वाईफ त्यांना सोडून गेली असेल, किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड त्यांना सोडून गेलेले आहेत. सध्याची जी काही एनर्जी आहे ती आपल्याला इथे आर्थिक अडचणींची दिसून येत आहे. आणि त्यामुळे तुमचं जे काही सध्या चांगलं चाललेलं आहे, तुमचं जे काही सध्या आनंदी आनंद सुरू आहे, तुमच्या जीवनामध्ये जो काही सुख समृद्धीचा काळ सुरू आहे, एक तुमच्या लाईफमध्ये एक कंपॅनियन आहे तुमच्या पार्टनर सोबत, जे काही तुमचं खूप जास्त सध्या चांगलं सुरू आहे, तुमचं घर आहे चांगलं व्यवस्थित, तर सुख आहे, तुम्ही एन्जॉय करत आहात लाईफ, तुमचं जीवन सध्या मजेमध्ये चाललेलं आहे. तर हे पाहून त्यांना कुठेतरी एक संताप व्यक्त होत आहे. सो पेज ऑफ सॉर्ड्सचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे खूप जास्त संताप, खूप जास्त राग, का यांचा जीवच घ्यावा का काय, अशा प्रकारचा संताप त्यांच्या डोक्यामध्ये सध्या आहे असे ते दिसून येत आहे. आणि परंतु याशी जी विश आहे ती डिवाइन कधीही पूर्ण करत नाही. तर येथे दिसून येत आहे तर त्यांची ही विश जी आहे, जी तुमचं नुकसान करण्याच्या संदर्भामध्ये आहे, तर नक्कीच ती विश येथे कधीही पूर्ण होणार नाही. डिवाइन कारण की ही जी काही परिस्थिती आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे कष्ट केलेले आहेत, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये
संघर्ष पाहिलेला आहे, तुमच्या हेल्थवरती तुम्ही लक्ष दिलेलं आहे, तुम्ही पूर्णपणे पूर्ण फॅमिलीला सोबत धरून जे काही काम केलेलं आहे, डिवाइनवरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून एंजल्सचे जे काही तुम्हाला संकेत मिळाले, जे काही तुम्हाला गायडन्स मिळालं त्याच्यावरती तुम्ही चाललेले आहात, किंवा माझे व्हिडिओ पाहत आहात तुम्ही, इतरही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही ऐकत आहात, सकारात्मक अफर्मेशन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंबित आहात, एक पॉझिटिव्ह नेचर आहे तुमचं, त्यामुळे तुमच्याकडे जी काही सकारात्मकता आलेली आहे, जे काही धन समृद्धी आलेला आहे, तर हे तुम्हाला डिवाइनने दिलेला जजमेंट आहे, हा तुम्हाला न्याय मिळालेला आहे. सो याला कोणीही नाकारू शकत नाही. आता त्या व्यक्तींनी तुमच्या बाबतीमध्ये किती स्वार्थीपणा केला, किती लबाडीपणा केला, किती वेळेस तुम्हाला फसवलं भूतकाळामध्ये, किती तुमच्याशी चिटिंग केली, हे तुम्हालाही माहिती आहे. ती लोक कोण आहेत. सो येथे दिसून येत आहे चिटिंगची एनर्जी आहे. वेळोवेळी त्यांनी तुम्हाला दुखावलेलं आहे, फसवलेलं आहे. भूतकाळामध्ये जेव्हा पाहाल तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळेल की त्या लोकांनी तुम्हाला कितीदा तरी फसवलेलं आहे. तुमच्या तोंडावरती एक बोलून माघारी एक काहीतरी तुमच्याविषयी बदनामी केलेली आहे, असंही येथे दिसून येत आहे. त्याचेच फळ ती लोक आजच्या ह्या घडीला भोगताना आपल्याला दिसून येत आहे. लवकरच आपण जे जे तुम्हाला दुःख त्यांनी दिले, जे जे तुम्हाला त्रास यातना त्या लोकांनी दिलेले आहेत, तर नक्कीच त्यांचाही हिशोब त्यांना ह्याच सध्याच्या कालावधीमध्ये ते सध्या फेस करत आहेत, भोगत आहेत. तर नक्कीच येथे माता महालक्ष्मी तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे की सध्या ती जी व्यक्ती आहे बदनामीला सामोरी जात आहे, आणि तुमच्याविषयी जे काही त्यांनी बदनामी केलेले आहे, जे काही तुम्हाला दुःख पोहोचवलेलं आहे, जे काही तुमच्या विरोधात कटकारस्थानं केलेलं आहे, तर त्याची शिक्षा त्यांना लवकरच मिळताना येथे दिसून येत आहे. लवकरच ती जी व्यक्ती आहे मानसिक दृष्ट्या आणि हेल्थ वाईज सुद्धा येथे आपल्याला कमजोर होताना दिसून येत आहे. डिवाइनचा काय म्हणतात ना, परमेश्वराच्या काठीचा आवाज नाही होत, परंतु कधी ना कधी तरी तो मार पडतोच. तर ह्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपले चांगले कर्म जे आपण करत आहोत ते पुढे चालू ठेवले पाहिजे. एक ना एक दिवस कायेने वाचेने इंद्रियाने कशाने का व्हायना, परंतु कुणाला जर आपण दुखवला असेल, कुणाला जरी आपण त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल, तर नक्कीच त्याची फळं इथंच फेडावी लागतात. आणि हे कलियुग आहे, इथं काही पूर्ण अशी 4-4, 5-5 जन्म घ्यायची गरज नाही. ह्याच जन्मामध्ये तुमचा काय आहे तो हिशोब होणार आहे. सो हे कलियुग आहे, त्यामुळे कर्मा जो आहे तुम्हाला इन्स्टंट कर्मा, इन्स्टंट सगळं इन्स्टंट आहे या जगामध्ये. आता कलियुग आहे, सो सगळं लवकर लवकर होतंय. तर लवकरच त्यांना ह्या अशा परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे. जसं जसं त्यांनी तुमच्यासोबत केलेलं आहे तसं तसं त्यांच्या जीवनामध्ये घडताना येते आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये दिसेल. एक हार्ट पेन, हार्ट अटॅक किंवा काहीतरी हेल्थ इश्यू, कोणीतरी त्यांना काही ना काहीतरी नक्कीच टार्गेट करताना इथे दिसून येत आहे. कारण त्यांनी तुम्हाला तेवढं दबावयुक्त वातावरणामध्ये ठेवलेलं आहे, त्यांनी तुम्हाला तेवढं त्रास दिलेला आहे, मेंटली तुम्हाला टॉर्चर केलेलं आहे, अक्षरशः काही ना काहीतरी बोलून सतत सतत तुमच्यावरती एक बाण सोडलेले आहे, ज्यामुळे तुम्ही घायल झालेले आहात, ज्यामुळे तुम्ही दुःखी झालेले आहात, ज्यामुळे तुम्ही भूतकाळामध्ये अनेक यातना सहन केल्या. मे बी ह्या सगळ्या गोष्टीला 1 वर्ष होत आहे. तर नक्कीच इथे सगळा त्यांचा हिशोब होताना आपल्याला दिसून येत आहे. 3 नंबरचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की आता जे काही ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे, तर ते ज्ञानाचंही त्यांच्यावरती आता प्रकाश पडेल. जेव्हा मार पडतो त्यावेळेस नक्कीच काही गोष्टी लगेच समजायला लागतात. छडी लागे छमछम विद्या ही घमघम अशी पहिली होती, परंतु आता ती नाही राहिली. पण आहे असं काही लोक आहे ज्यांना लातो की भूत आहे बातों से नहीं मानते, असे काही लोक असतात. तर नक्कीच असू शकतं आता लवकरच त्यांना डिवाइनची मार पडणार आहे, त्यांना लाथो गुस्से से मार पडने वाली है. तर लवकरच तुमच्या सोबत केलेल्या कर्माचा हिशोब आता होताना दिसून येत आहे. सो माता महालक्ष्मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे की तुम्ही काळजी करू नका. तुमचं जे काही सध्याचं जीवन आहे ते इथून पुढे भविष्यामध्ये सुद्धा असंच उज्ज्वल राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे, सकारात्मक राहणार आहे. तर ज्यांनी तुमच्याकडे नकारात्मकता पाठवण्याचा प्रयत्न केला, तर त्यावरती आपण गायडन्स देऊया की सध्याच्या या घडीला तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. ओम नमः शिवाय. डिवाइन प्लीज गाइड मी. ओम नमः शिवाय. जय बजरंगबली, जय हनुमान, जय माता महालक्ष्मी. जय कोल्हापूरची माता महालक्ष्मी. ओके तर नक्कीच येथे डिव्हिलचं कार्ड अगेन आलेलं आहे. सो तुम्हाला डिवाइन सतर्क करत आहे या व्हिडिओ थ्रू. वारंवार हनुमान चालीसाचं पठण करा. सध्याचं जरी तुमचं लाईफ सुरळीत चालू असेल, तुम्ही जरी सध्या डिवाइनशी कनेक्टेड असाल, डिवाइनशी कनेक्टेड तर राहायचंच आहे,
स्पिरिच्युअल तर राहायचंच आहे, तुम्हाला ब्रह्मांडाशी एकतर व्हायचंच आहे, तुमच्याकडे ती चावी दिलेली आहे ब्रह्मांडाची. सो तुम्हाला कळालेलं आहे नेमकं आता काय करायला पाहिजे जीवनामध्ये, कसं वागायला पाहिजे, कसं शांततेत राहून चांगले पॉझिटिव्ह राहून अफर्मेशन डिवाइनला पॉझिटिव्ह देऊन कसं तुम्हाला राहायचं आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. सो तुम्हाला जे काही सध्या डिवाइनने पद दिलेलं आहे, जे तुमच्याकडे पद येणार आहे भविष्यामध्ये सुद्धा चांगले पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. तर नक्कीच काहीतरी असं तुमच्याकडून चांगलं कार्य होताना दिसून येत आहे, ज्यामध्ये तुम्ही अजून अग्रेसर होणार आहात, पुढे जाणार आहात. 5 नंबरचं हे कार्ड आहे आपल्याला इथे दिसून येत आहे. एक लोक तुमचं ऐकतील, तुमच्या शब्दाला मान असेल, एक प्रतिष्ठा असेल, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुमचं भविष्यामध्ये होताना दिसून येत आहे. सो डिवाइनशी कनेक्टेड राहा. नकारात्मक ऊर्जेला घालवण्यासाठी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सो येथे कुठलंही येथे कुणालाही आपल्या औरामध्ये येऊ द्यायचं नाही. कुणालाही आले घरात या बसा लगेच जा त्यांच्याकडे कुठे, असं करू नका. कोणाच्याही घरी जाऊन लगेच काही दिलं खा, कुणाच्या घरी गेलात लगेच काही प्राशन करा, असं नका करू. कुणाच्याही घरी जा किंवा कुणालाही अनोळखी लोकांना म्हणा किंवा ज्यांचे इंटेन्शन चांगले नाहीये अशा लोकांमध्ये राहणं जरा दूर करा, जरा टाळा त्यांना. आपल्याला वाटतं की नको, आपण आपलेच आहेत, आपल्या घरातले आहेत किंवा आपल्या परिचयाचे आहेत, तर आपण लगेच यांच्यापासून डिस्कनेक्ट झालो तर त्यांना काय वाटेल हा विचार सोडून द्या. तुमची एनर्जी महत्वाची आहे. जर तुमच्या एनर्जी फील्डमध्ये एनर्जीचा ओरा जो असतो तो भरपूर मोठा असतो, तर तो काय फक्त आपल्या शरीराशी जवळ नसतो, एकदम चिटकून दूरवर असतो, जवळपास 2-2, 3-3 फुटापर्यंत असतो. तर अशा एनर्जी फील्डमध्ये जर असे निगेटिव्ह लोक येत असतील आणि तुमचं जर पूर्ण आयुष्याचा डिसबॅलन्स होत असेल तर कशाला त्यांना तुम्ही जवळ करताय. सो एक स्ट्रॉंग बाउंड्री आखणं गरजेचं आहे. सो भविष्याची ऊर्जा जी काही आहे ती तुम्हाला डिवाइन ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे. औरा लॉक करा तुमचा, जिथे कुठे जात असाल तिथे, किंवा लोकांशी बोलताना सुद्धा अशा नकारात्मक लोकांशी तुम्ही राहू नका, जी की खूप जास्त महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. धन धान्य पैसा समृद्धी अमुक तमुक जे काय आहे त्याच्याही पेक्षा आपली एनर्जी खूप महत्वाची आहे. जर ज्या लोकांमध्ये राहून तुमची एनर्जी ड्रेन होत आहे, त्या लोकांमध्ये राहून जर तुम्हाला एक मेंटली हॅरॅसमेंट फील होत आहे तर नका जाऊ त्या लोकांमध्ये, दूर करा. थोडे दिवस त्रास होईल, नंतर हळूहळू त्या लोकांनाही सवय होईल की हे लोक आपल्याकडे येतच नाही येत. सो येथे आपली एनर्जी खूप जास्त महत्वाची आहे, त्याला प्रोटेक्ट करा, नाही तर नेगेटिव्हिटीच्या चक्रामध्ये तुम्ही पुन्हा अडकले जातो. हा स्ट्रॉंग मेसेज तुम्हाला तुमच्या पितृंकडूनही येत आहे आणि माता महालक्ष्मीकडूनही येत आहे. तुमचे पितृ सुद्धा येथे हजर आहेत. सो नक्कीच तेही तुम्हाला ह्या रिडिंग थ्रूच कनेक्ट करत आहे, तेही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की नकारात्मक लोकांपासून दूर राहा, तुमच्या ऊर्जेला जपा. तुमची जी काही ऊर्जा आहे खूप प्रिशियस आहे. चेतना स्तर जो असतो तो खूप जास्त प्रिशियस आहे आणि लोक त्यालाच जास्त व्हॅल्यू करत नाही. अदर गोष्टींना खूप जास्त व्हॅल्यू करतो आपण, परंतु जी आपली मेन आहे, कॉन्शियसनेस आहे आपली, तिला जपणं खूप जास्त गरजेचं आहे. सो येथे नक्कीच दोनदा हे कार्ड आलेलं आहे. सो डेव्हिलचं आय फील व्हेरी स्ट्रॉंग एनर्जी अराउंड यू. सो इट्स अ नेगेटिव्ह एनर्जी. दुरून कुणीतरी पाहतंय, घरातीलच आहे, परंतु दुरून कोणातर्फे तरी काहीतरी गोष्टी करण्याचा येथे प्रयत्न केला जात आहे. सो हे सतर्क करण्याचं काम होतं. माता महालक्ष्मी तुम्हाला, बजरंगबली तुम्हाला नक्कीच बळ देईल, मा दुर्गा तुम्हाला बळ देईल, लढाईचं बळ देईल. भविष्यामध्ये अजून अग्रेसर तुम्ही होणार आहात, अजून तुमची प्रगती होणार, अजून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सफल होणार आहात. सो हा स्ट्रॉंग मेसेज येथे तुम्हाला मिळालेला आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग आणि ह्या रिडिंगला नक्कीच क्लेम करा, कारण की तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या पितृदेवतेंचा आशीर्वाद लाभत आहे, माता महालक्ष्मीचा ही लाभत आहे, आई तुळजाभवानीची सुद्धा येते. जेव्हा खूप जास्त एनर्जी नेगेटिव्ह जास्त प्रमाणात असतात त्यावेळेस आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक आपले जे कोणी इष्टदेव असतात ते आपल्या मदतीला येत असतात. सो आई तुळजाभवानी म्हणून सुद्धा तुम्ही येथे क्लेम करायचं आहे. तुमच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी जय बजरंगबली म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे. सो नक्कीच ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या शत्रूंचा नाश होण्यासाठी जय बजरंगबली म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. लवकरच तुमच्या जीवनामध्ये चांगलं उच्च स्थान येताना दिसून येत आहे, पॉझिटिव्हिटी येताना दिसून येत आहे. सो आय फील सो व्हेरी मच स्ट्रॉंग एनर्जी नेगेटिव्हिटी बद्दल. तर नक्कीच ही ऊर्जा बॅकफायर व्हावी यासाठी आय वॉन्ट टू सम डू. तर ही एक ब्लॅक कॅन्डल आहे.
ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर. रिटर्न टू सेंडर इमिजिएटली मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. आता जशी जशी ही कॅन्डल जळेल तशी तशी तुमच्या जीवनातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर निघून जाईल. सो ही ब्लॅक कॅन्डल जी आहे ही तुमच्या जीवनातून सगळी नकारात्मकता दूर घालव. त्यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते, माझ्या एंजल्सला मी प्रार्थना करते. माय एंजल, माय स्पिरिट गाईड्स, माय एन्सेस्टर्स, कलेक्टिव्हच्या जीवनामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा त्यांच्या ऑरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा केलेला आहे ती दूर निघून जावी. नेगेटिव्हिटी त्यांच्यावरती सेंड व्हावी यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करते. शिवजी, भोले बाबा, प्लीज. जय माता तुळजाभवानी, जय माता महालक्ष्मी. सगळी नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाऊ दे. ज्यांनी पाठवली त्यांच्यावरती जाऊ दे. सेंड इट बॅक टू सेंडर, रिटर्न टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. ऍब्सोल्युटली ही ऊर्जा नक्कीच ज्यांनी पाठवली त्यांच्याकडे परत जाणार आहे. सो थँक्यू सो मच. आता ही कॅन्डल मी अशी जळत ठेवते जोपर्यंत ही संपत नाही. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच माझी व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. सो थँक्यू, धन्यवाद. ओम नमः शिवाय, हर हर महादेव.